नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा. आमचा मेन गेट आहे आणि तो पण बघा बांबूच्या काठांपासून बनवलेला आहे आणि इथून सोडायला आम्ही ठेवलेली आहे रस्सी. डाव्या साईडला बांधलं होतं, बरंच बांधलं पप्पानी आणि खाली पण बांधलंय. आणि मी हे शेवटचं एक गाठ सोडतोय आणि हे मग असं उघडून मी आतमध्ये जाणार आहे. हे खूप आणि ते परत ते तेवढं बांधून जावं लागेल व्यवस्थित. आणि हा आहे आमचा काजूचा प्लॉट. गेट उघडल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर मला पहिलंच झाड भेटतं काजूचं बघा. आणि खूप सुंदर ह्या वर्षी काजू आहेत, तुम्ही बघाल. अजून कोवळे आहेत ते, अजून 1 महिना जाईल व्यवस्थित व्हायला. एका घडा नाही तरून 12-15 काजू आलेले आहेत प्रत्येक, आणि प्रत्येक फांदी व्यवस्थित लागली. हे बघायला तुम्हाला मिळेल बघा. काजू छान झालेत, मेहनत पण आहे तेवढीच. आणि ह्या प्लॉटला जवळजवळ आता 10 वर्ष झालेत. मित्रांनो, अजून गवत वगैरे काढायचं बाकी आहे. गवत आहे आणि गवत एवढ्यासाठी काढायचं की तो बाहेरून येणारा वनवा जो आहे तो 1 वर्षी त्या आतमध्ये शिरला होता आणि बरेचसे काजू जळाले होते. म्हणून आम्ही सुरुवातीलाच गवत काढून घेतो. पप्पानी बरंचसं गवत काढले. आणि हे जी झाडं आहेत हे 10 वर्षापूर्वी लावले. त्याचे बुंदे वगैरे व्यवस्थित आहेत. आणि डोक्यावरून पाणी त्या डोंगरावरून इकडे म्हणजे जवळजवळ 20 ते 25 मिनिटं चालत यावं लागतं. आणि अशा वेळी त्यांनी पाणी लावून ही झाडं मोठी केलेली आहेत. आणि सुरुवातीला जर पाणी घातलं तर काजूला नंतर पाणी घालायची गरज नाही. काही काजू तयार झालेत बघा, बोंड वगैरे आलेले आहेत त्याला व्यवस्थित. आणि मेन म्हणजे ते माकड कधीच काजू खात नाहीत. म्हणजे बोंड खातात, खाली टाकतात आणि काजूची बी तशीच ठेवतात. त्यामुळे बऱ्यापैकी काही काजू झालेत, काही काजू व्हायचे आहेत अजून जर बघितले तर. बघा हे बोंड आहे. मी आता धूत नाही बसत आहे, मला आवडते ते खायला, आपण खाऊ शकतो. आणि व्यवस्थित तयार आहे. काजूच्या मागे खूप मेहनत आहे. सुरुवातीला 3 वर्ष जर तुम्ही मेहनत घेतलीत व्यवस्थित तर तुम्हाला अशा प्रकारचे तुम्हाला घड पाहायला मिळतात. आणि बघा खूप म्हणजे मागे खूप कष्ट आहेत. सुरुवातीची 3 वर्ष ना खूप सांभाळावं लागतं. त्यांना व्यवस्थित पाणी देणं, खत नियोजन करणं. अजूनही आम्ही त्याला खत वगैरे व्यवस्थित टायमिंग मध्ये देतो. म्हणून हे आज काजू असे तुम्हाला बघायला मिळत आहेत. जमिनी लगत हे सगळं फांद्या आलेल्या आहेत. आणि किती आहेत बघा. हा एक काजू दाखवतो तुम्हाला. बघा काजूची बी थोडी लहान आहे. गवत काढण्यासाठी बघा हत्यारं कुठली कुठली वापरले बघा. हे खुरप आहे आणि हा शिराट आहे. त्याला आम्ही सुरुवातीला हे आजणीच्या ह्याचे शिराटे बनवायचे. आता बघा हे लोखंडी शिराट आहे. आणि अर्ध थोडं काढलंय. मी उद्या सकाळी इथे येणार आहे गवत काढायला. आणि आता जेवढं होईल तेवढं काढूनच जाणार आहे. त्यामुळे बरंचसं अजून बाकी आहे. त्यामुळे असं ते काढून नंतर मग ते गवत एकत्र करून ते जाळावं लागतं. पूर्ण व्यवस्थित काढावं लागतं. राहिलं ना तरी चालेल, पण आतमध्ये वनवा नाही आला पाहिजे. त्यामुळे काजूचं खूप नुकसान होतं. मित्रांनो, इथून पुढपर्यंत दोन्ही साईडला काजूचं अंतर बघा किती आहे. म्हणजे एकमेकामध्ये गेलेच नाही काजू. अजून त्याची वाढ होईल. आणि पुढपर्यंत असंच आपण ठेवलेलं आहे.
आणि दुसरी गोष्ट, ह्या प्लॉटमध्ये जवळजवळ 100 काजू आहेत आणि 100 काजूंमधले काही काजू गेल्या वणव्यामध्ये थोडस जळालेत, त्यामुळे पण काही काजूंनी मोठं तग धरला, त्यामुळे आज जरा बऱ्यापैकी काजू बघायला मिळत आहेत. परंतु इथे काम करताना खूप मजा येते मित्रांनो. आणि आयुष्यात प्रत्येकाची जर जमीन असेल, पहिल्या 3 वर्षात कष्ट घ्या, तुम्हाला व्यवस्थित 3 वर्षानंतर उत्पन्न मिळायला सुरुवात होते. त्यामुळे ज्या ज्या जमिनी असतील ते विकू नका, किंवा स्वतःच्या हक्काचं असं एकतरी रोप तिथे लावा. आणि ज्यावेळी एक रोप जगेल त्यावेळी तुम्हाला एक वेगळा आनंद असतो आणि अशी भरपूर सारी तुम्ही झाडं लावू शकता. मी आता तुम्हाला दुसऱ्या प्लॉटमध्ये घेऊन जातोय. आम्ही असं तारेचं कंपाऊंड केलंय आणि तारेच्या कंपाऊंडच्या मध्यभागी ही अशी झाडं लावली आहेत. ह्याच झाडांचं ज्यावेळी आम्ही पुरण भरतो काजूला, म्हणजे खत असतं, आणि त्या खतांबरोबर ह्याचाच आम्ही तिथे काजूच्या बुंद्यामध्ये टाकत असतो आणि ही पूर्ण कंपाऊंडला लावलेली आहेत. त्यामुळे झाडाचा दुहेरी उपयोग होतोय, म्हणजे कुंपण पण होते आणि ह्याचंच खत म्हणून आम्ही तिथे वापरतोय. आणि काही झाडं तुम्हाला दाखवतो, ती न तोडल्यामुळे ना त्याच्यावर फुलं आलीत आणि खूप अशी आवडावी अशी मोठी होतात. तोडणी झाली नाही म्हणून तिला फुलं आलीत बघा. ती दिसायला छान दिसतात, पण नंतर त्याच्या फक्त काठ्या काठ्या तयार होतात. बघा, कंपाऊंडच्या बाहेरून असं 3 फूट गवत काढावं लागतं, म्हणजे आग आतमध्ये येत नाही. ह्याचं मेन कारण मित्रांनो, तुम्हाला मी म्हटलं होतं की हाकेच्या अंतरावरचा हा प्लॉट आहे. इथे वरती गेलो म्हणजे इथून जर आवाज दिला वरती, तिकडे माणूस जर असेल तर त्याला आवाज जातो. आणि एवढ्या अंतरावर हा दुसरा प्लॉट आहे आणि हा इथेच आहे समोर, दाखवतो तुम्हाला. तिथे आम्ही सेम, म्हणजे तिथेही कवाडेशी बांबूची बनवलेली आहे, नंतर कंपाऊंड आहे, त्याला तार लावले आहेत आणि तिथे कुंपण सेम केलं. पण व्यवस्थित ठेवून आतमध्ये आम्ही इन होणार आहे. इकडे आपली काजूची बाग चालू होते. हे काही काजू नव्याने लावलेले आहेत हे इकडे. पण ह्या बागेला, म्हणजे ह्या काजूच्या बागेला 6 वर्ष झालीत. हे बघा, अजून खूप कोवळे काजू इकडे. हे वेंगुर्ला 7 आहे, बी बघा. पुढचा आता 1 महिना ह्या काजूची राखण करावी लागणार. कारण त्याचं कारणही असंच आहे की इकडे ओले काजू चोरतात. लोकांना अजूनही कळत नाहीये की लोकांनी लावलेले काजू आहेत तर चोरायचे कसे, पण इथे ओले काजू चोरतात. कारण ओल्या काजूना मार्केट खूप असतं, म्हणून आम्ही इथे राखण केलेली आहे. CCTV कॅमेऱ्यावर लावलेले आहेत. ते कुठे लावलेत काय मी सांगणार नाहीये, पण ते करावं लागतं. कारण ज्यावेळी असं हातात आलेलं हे उत्पन्न आहे जाऊ नये म्हणून थोडीशी आम्ही काळजी घेतलेली आहे ती. हा प्लॉट थोडा आमचा मोठा आहे, पूर्णपर्यंत वरपर्यंत आहे आणि 100 झाडे एका लाईन मध्ये सरळ रेषेत लावलेल्या आहेत. हे जमिनीपासून किती अंतरावर बघा, अशा फांद्या आल्या पाहिजेत. मित्रांनो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत, अंधार पडत आलाय आणि मी 20 मिनिटं चाललो, 10 मिनिटं अजून चालायचंय. बॅटरीवर आहे माझ्याकडे, पण तरीही मी या व्हिडिओचा इथे शेवट करतोय. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल बटन मात्र नक्की दाबा. धन्यवाद.